this is Divya Nandoskar. Welcome back to our channel Life of Nandoskar. हाय. तर आज आम्ही जात आहोत सिंक्यू बीच रिसॉर्टला आणि लेट्स एक्सप्लोर हाऊस रिसॉर्ट आणि त्यांची गाडी येणार आहे आता आम्हाला घ्यायला. आम्हाला जेव्हा बुकिंग केलेलं तर असं काय माहित नव्हतं की त्यांची गाडी वगैरे तिथपर्यंत घेऊन म्हणजे आम्हाला वाटलं नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. पण बघूया आता. तर ही गाडी आली आहे आम्हाला घ्यायला. सो चला बॅगेज आणि काढूया. चालू आहे. तर हे आहे आमचं हॉटेल सिंक बीच व्ह्यू रिसॉर्ट. मोर्जिम बीचवर आहे. चला बघूया हॉटेल कसं आहे. आपले हट्स टाईप सगळे रूम आहेत इकडे, लाकडी रूम आहेत. यांच्याकडे प्रायव्हेट जकुझीस पण आहेत रूममध्ये, पण ते फुल होते म्हणून आम्ही घेऊ नाही शकलो. पाऊस आहे खूप चालू. आम्हाला हे जकुझी कॉम्प्लिमेंटरी मिळालं आहे त्यांच्याकडून. तुम्हाला इकडे जितका वेळ बसायचं तितका वेळ बसू शकतात. मधून आपल्याला जे काय ऑर्डर करायचं ते इकडे सगळं येतं आणि इकडे आणून देतो. कॉम्प्लिमेंटरीच असतं ना हे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे. यांचं रेस्टॉरंटचंच आहे, रिलॅक्स व्हायचं. आणि हे हॉटेल आम्हाला किती आम्ही ह्याच्यासाठी पे केलेत काय ते तुम्हाला आम्ही कॅप्शनमध्ये टाकूच. आणि ते बघण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा. मी या व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की या हॉटेलबद्दल सगळं सांगणार आहे. आणि मेन म्हणजे खूप अफोर्डेबल आहे. येस. जकुझी नंतर आम्ही लगेच स्विमिंग पूलमध्ये आलो आणि इथे जास्त गर्दी नाही आहे, कोणच नाही आहे पूलमध्ये. आणि आमचा रूम बरोबर पूलच्या बाजूलाच आहे, इथून दिसतो पण आहे. सगळं मजा करतोय. पोहायला येत नाही म्हणून पोहायला येऊ नये. असू दे, तू मला शिकवलं का? शिकव पोहा. सो चला आपण पटकन रूम टूर करूया. रूममध्ये एंटर केल्या इकडे वॉशरूम आहे. रूम खूप छोटा आहे, जास्त मोठा नाही आहे. हा आहे वॉशरूम. आणि त्यांनी इकडे त्यांचं सगळं कंडिशनर, सोप आणि सगळं दिलं आहे. प्लस इकडे त्यांचे टाल्स आहेत आणि हे त्यांचं शेविंग किट, शॉवर कॅप हे सगळं दिलं आहे. बाहेर आल्यावर समोर आहे मस्तपैकी बेड. हे एवढं एकच चांगलं दिसतंय. साईड टेबल आहे बाजूला आणि सगळे पिलोज आहेत. वरतून त्यांचा लँडलाईन जे काय ऑर्डर करायसाठी त्यांनी एक फोन दिलाय त्यांचा. आणि समोरच TV आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांची बाल्कनी आहे. आणि मस्त पाऊस होतोय गोव्यात. फुल ॲक्सेस बाल्कनी. लाईट्स मस्त लावले. असं युनिक जरा असं रेस्टॉरंट वाटतंय. रात्रीचं तर अजून व्ह्यू चांगला आहे. इकडे आम्ही सकाळी बसलो होतो. हा त्यांचं बार आहे. त्यांचं रेस्टॉरंटचं आतमधलं आहे, चांगलं. लाईट्स कमी आहेत, ॲम्बियन लाईट्स. एकदम नाईटची अशी वाईब येते. बीचच्या समोरच आहे. इकडे बीच आहे समोर. म्हणजे स्टाफ पण खूप चांगला आहे. इकडे दिव्या बसली आहे आणि ही दिव्या. हाय.
सो आम्ही आता डिनरसाठी आलो आहे आणि आम्ही त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये सगळं ट्राय करतो आहे, कारण सकाळी आम्ही स्क्विड खाल्ले तर ते आम्हाला आवडले होते. इकडे बरेच प्रॉपर्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासाठी, पण आम्हाला असं वाटलं की आज आम्ही शांत मस्त इथेच बसू, कारण असं पण हे बीच फेसिंग आहे आणि आम्ही बीच फेसिंगच रेस्टॉरंट सर्च करत होतो. सो मेन बघायचं कारण म्हणजे आता पाऊस पडला आहे, सो परत पडू शकतो. सो इकडे मस्त यांच्या हट टाईप रेस्टॉरंट आहे, चांगलं वाटतं. आम्ही मस्त खायला मागवलं, तुम्हाला दाखवतो. आम्ही प्रॉन्स मागवले आणि काय मागवलं आहे, किंगफिश मागवले. सो बघूया इकडे कसे. सो आम्ही प्रॉन्स चिल्ली मागवले, ते पण गोवन स्टाईलमध्ये. तो आणि ह्यावेळी आम्ही ना सगळं मसाला फ्राय आणि मसालावालंच मागवलं आहे. रवा फ्रायवालं ट्राय केलं नाही आहे, कारण रवा फ्राय ना नंतर ते खूप कडक होऊन जातं जेव्हा ते थंड होतं. म्हणून आम्ही मसाला फ्रायच ट्राय केलं आहे यावेळी, आणि मला मसाला फ्राय ट्राय करायला खूप मजा आली आहे. ते मस्त एकदम स्पायसी बनवून देतात आणि ते छान लागतं आणि मग मच्छी खाल्ल्याचा फील पण येतो. सो भूक लागली, खाऊया पटकन. तर आम्ही प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे. स्मेल तर मस्त येतो आहे, गरम आहे. आम्ही प्रॉन्सची चिल्ली आणि किंगफिश खाल्ली, खूप चांगली होती. आता प्रॉन्स बिर्याणी ट्राय करूया. जेव्हा त्याने आणलं तेव्हा एकदम मस्त स्मेल आला. आता बघूया टेस्ट करून ते कसं मी लागतंय. गोवन स्टाईलमध्ये बिर्याणी देतो बोललो आहे. बघूया तर गोवन स्टाईलची बिर्याणी कशी आहे. प्रॉन्स बिर्याणी खूप छान आहे, फक्त प्रॉन्स शोधावे लागते, जाळ टाकावं लागतं. जाळ टाकावं लागतंय. खूप कमी प्रॉन्स आहेत, पण ठीक आहे. टेस्ट बिर्याणी सारखीच लागते. काय गोवन स्टाईल वेगळं काय नाही. सो नाश्त्यामध्ये इकडे खूप जास्त व्हरायटी आहे. लिटरली चिकन सँडविच आणि वेगवेगळे ज्युसेस, परत मिल्कशेक, म्हणजे 3च ज्युसेस आहेत, पण आहे ना व्हरायटी. सो फ्रूट्स आहेत, साऊथ इंडियन डिशेस आहेत, पास्ता आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मेन म्हणजे आम्ही अमेरिकन ब्रेकफास्ट करायचा विचार केला होता, पण सगळे इकडे या लोकांनी ब्रेकफास्टमध्ये सर्व केलं. आणि ब्रेकफास्ट पण व्यवस्थित पॅक करून ठेवलं आहे, त्याच्यावर माशा वगैरे नाही लागून दे, तर त्यामुळे मला जास्त आवडलं जसं त्यांनी ठेवलं आहे कवर करून. ती गोष्ट तर आहे. आम्ही ब्रेकफास्टला बसलो आणि फ्रंट व्ह्यू एवढा मस्त आहे, पाऊस पडतोय, बीच आहे, मस्त वातावरण, थंड झालं. फर्स्ट टाइम आम्ही पावसातला गोवा बघितला आहे, सो चांगला एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही विचार करतो परत रिटर्न आम्ही बाहेर कसं जाऊ, आम्ही इकडेच बसून टाइमपास करणार. सो इकडे 4 टाईपचे रूम आहे. एक रूम विदाउट जकुझी आहे, पण तो सी फेसिंग आहे. एक आहे जो विथ जकुझी आणि सी फेसिंग आहे. एक नॉर्मल स्टँडर्ड रूम आहे आणि एक पूल ॲक्सेसवाला, पूल व्ह्यू वाले. हां, पूल व्ह्यू वाले आम्हाला भेटला. हो. आणि ऑलमोस्ट सगळे रूम्स इकडे फुल झाले आहेत ऑफ सीझन असताना. पण अजून एक कॉम्प्लिमेंटरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला जकुझी प्रोव्हाइड करतात आणि त्यात आपण किती वेळ बसू शकतो. आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व टाईपमध्ये रेस्टॉरंटमध्येच आहे. रेस्टॉरंट ऑब्व्हियसली फेसिंग टुवर्ड्स बीच आहे आणि समोर जकुझी लावले. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. फर्स्ट कम फर्स्ट आहे, आपण बुकिंग करायचं, मग ते लोकांनी सगळं आपल्याला सेटअप करून देतात आणि आपल्याला जे हवं ते तिकडे ऑर्डर करून आपण खाऊ शकतो. प्लस तुम्हाला जर लिकर्स, आउटसाईड लिकर्स हवे असतील तर तुम्ही त्यांच्या बार टायमिंग झाल्यानंतर ते तुम्ही हॉटेलमध्ये घेऊ शकतात. आणि ह्यांची प्राईस पण खूप रिझनेबल आहे. प्राईसचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही तिकडे जाऊन चेक करा. आणि आता आम्ही जिकडे जातोय तिकडे नॉर्थ गोवाचा सगळ्यात मोठा पूल आहे. सो तो व्हिडिओ बघायसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड वेन एव्हर आय पोस्ट. बाय.